दुर्भाग्य आहे पृथ्वीराज चव्हाणांचं जो वक्तव्य आहे ते अत्यंत निषेधार्थ वक्तव्य आहे आणि दुर्दैवाचं वक्तव्य आहे। कारण काल मालेगावच्या बॉम्बमध्ये सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे आणि अशा वेळी असं वक्तव्य करणं हे दुर्दैवाचं आहे आणि तमाम हिंदू धर्माचा तो अपमानाचं वक्तव्य आहे, त्याचा निषेध आम्ही करतो। दरम्यान मुंबईत टिळक भवनाबाहेर पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। मुंबईत टिळक भवनाबाहेर शिवसैनिकांचा हा मोर्चा निघालेला आहे, मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना अडवलेलं आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये महिलांचाही मोठ्या संख्येनं सहभाग आहे। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झालेल्या आहेत। तर दुसरीकडे टिळक भवनाबाहेर आता पोलीस बंदोबस्त हिंदुस्थानात राहून हिंदूंचा अपमान केलाय, आम्ही हे कधी सहन करणार नाही। आम्ही कायदा सुव्यवस्था मोडणार नाही, आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करू, परंतु तरी देखील आमची मागणी आहे की आम्हाला त्यांना निवेदन द्यायचंय, त्यांच्याकडून माफीची मागणी आमची आहे। आणि तुमच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसला, पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या तमाम या सगळ्या पिलावळीला सांगतोय की हिंदूंची माफी मागा। आम्ही त्यांच्याकडून कन्व्हिन्स करतोय त्यांना की आम्हाला तुम्ही परवानगी द्या, जेणेकरून आमचा मंडप त्यांच्यापर्यंत पोहोचेल, कारण त्यांचे कान बंद झालेले। अजून देखील टिळक भवनावरती जाण्यासाठी हे पदाधिकारी जे आहेत ते ठाम आहेत। अगोदर आपण पाहिलं सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये जो आहे तो हा मोर्चा निघाला होता, परंतु आता माजी खासदार राहुल शेवाळे देखील जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले। ज्या कारणामुळे हा मोर्चा सध्या निघालेला आहे ते कारण म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। ते वक्तव्य नेमकं पृथ्वीराज चव्हाणांचं काय होतं ते बघूयात। वापर असेल त्याला माझी नम्रपणे विनंती आहे, मग ती भाजपच्या लोकांना असेल किंवा आमच्या काँग्रेसच्या लोकांना असेल, कृपा करून भगवा शब्दाचा वापर करू नका। महाराष्ट्रामध्ये भगवा हा आमच्याकरता पवित्र शब्द आहे, हे स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक आहे। हे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या खूप आधीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचा हा ध्वज आहे, किंवा त्याचबरोबर भगवा रंग हा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि वारकरी पंथाचा रंग आहे आणि तो महाराष्ट्राला प्रिय आहे। त्याला कोणीतरी पॉलिटिकल लेबल, राजकीय लेबल कृपा करून देऊ नका। म्हणायचं असेल तर सनातनी म्हणा, हिंदुत्ववादी म्हणा, पण भगवा म्हणू नका, ही माझी विनंती आहे। पण ठीक आहे, आमच्या लोकांनी केला असेल शब्दप्रयोग, कोणी केला असेल। प्रश्न असा आहे की आतंकवादी हा आतंकवादी असतो, त्याला जात धर्म काही नसतो। आपण पॉलिटिकली त्याला काहीतरी चिटकवतो आणि मला कोणी निर्दोष आहे कोणी दोषी आहे असं ठरवतो। तर आपण पाहतोय पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। टिळक भवनावर जाळू देण्याची विनंती ते पोलिसांना करतात। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून, महिलांकडून आणि नेत्यांकडून जो आहे तो केला जातोय। शिवसेना शाखा क्रमांक 192 जे गोखले रोड ज्या ठिकाणी शाखा आहे या शाखेच्या तिथून हा मोर्चा निघाला होता आणि हा मोर्चा निघाल्यानंतर टिळक भवनवर जो आहे तो मोर्चा काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि हे सर्व प्रयत्न जो आहे तो त्यांचा असफल झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण या सर्व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे आणि सर्व पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी थांबल्याचं पाहायला मिळतंय। अनेक नेते जे आहेत ते सहभागी होताना पाहायला मिळत आहेत, कारण मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर आपण पाहतोय या ठिकाणी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये टिळक भवनावर जाऊ देण्यासाठी चर्चा सुरू आहे, मात्र पोलिसांना या सगळ्या आंदोलकांना थांबवण्यासाठी चांगलीच दमछाक करावी लागते। मोठ्या संख्येनं शिवसैनिकांचा हा मोर्चा निघालेला आहे आणि टिळक भवनावर निवेदन देण्यासाठी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी माफी मागावी या मागणीसाठी हे सगळे शिवसैनिक आता आक्रमक झालेले आहेत। दरम्यान यामध्ये महिलांचा सुद्धा मोठ्या संख्येनं सहभाग आहे। तर याच मध्ये आता पोलिसांची काय भूमिका असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे आता राज ठाकरे हे मुंबईहून पनवेलकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। पनवेलमध्ये शेकापचा आज मेळावा आहे, त्या ठिकाणी राज ठाकरे, संजय राऊत यासह विजय वडेट्टीवार आणि शशिकांत शिंदे हे एकाच मंचावर येणार आहेत, त्यामुळे या मेळाव्याकडे सुद्धा आपलं लक्ष आहे। राज ठाकरे आता थोड्याच वेळामध्ये पनवेलच्या या मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचतील।
आणि सध्या पनवेलमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि मोठ्या संख्येनं मनसैनिक सुद्धा या मेळाव्यासाठी पनवेलमध्ये आज आलेले आहेत. शेकापचा आज वर्धापन दिन सोहळ्याचा हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी राज ठाकरेंचं अशा प्रकारे स्वागत केलं जात आहे. तर इथे मनोरा रचून राज ठाकरेंचं स्वागत केलं जात आहे. सध्या राज ठाकरे या मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सध्याची दोन महत्त्वाची दृश्य, दोन महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय. तर सध्या शिवसैनिकांचा मोर्चा निघालेला आहे. टिळक भवनावर निवेदन देण्यासाठी आम्हाला जाऊ द्यावं यासाठी हे सगळे शिवसैनिक आंदोलक पोलिसांना विनंती करतायत. मात्र पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत. प्रचंड आक्रमक हे सगळे आंदोलक झालेले आहेत. तर